शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अनिल शिंत्रे आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत करतो. आज नवीन विषय घेऊन आलेलो आहे, उन्हाळ्यामध्ये पाणी व्यवस्थापन. आता हे पहा, 1 2 3 4 5 आणि ही 6 सऱ्या लावलेल्या आहेत. साधारण 2 तास झालेले आहेत लावून. आता मी जाऊन पाहून आलो आहे. अनेक तासाभरात म्हणजे ह्या 6 सऱ्या जातात. शेतकरी मित्रांनो, ऊसाचं पाणी व्यवस्थापन सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता शेतकरी मित्रांनो, पाणी व्यवस्थापन सगळ्यात महत्त्वाचं आहे उन्हाळ्यामध्ये. पण अति पाणी देणं चुकीचं आहे. माझ्या लक्षात आता आमच्या ह्या 20 सऱ्या आहेत, इथून इथंपर्यंत. सगळ्या सऱ्या लावायच्या आणि 3 दिवस पाणी संपत नाही. 1 दिवस गेलं, 2 दिवस गेलं, 3 दिवस असं पाणी पाजणं चुकीचं आहे. आणि आमचं ठिबक सिंचन आहे, ड्रीप आहे. महिन्यातून एक पाट पाणी देणं ऊसाला सगळ्यात महत्त्वाचं आहे. असं तुम्हीही नियोजन करा. आता पाट पाणी दिलं, त्यानंतर 8 दिवस पाणी देऊ नका, जेणेकरून मुळं परत सक्रिय व्हावीत. त्यानंतर खताचं जे शेड्यूल आहे तुमचं, ते खताचं शेड्यूल त्या पद्धतीनं चालू करा. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत यूट्यूब व्हिडिओ शेअर करायचा असेल तर तुम्ही या व्हिडिओला हाईप करा आणि पॉईंट द्या. म्हणजे यूट्यूब जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ, ही जी मी सांगत असलेली माहिती शेअर करतं. तुम्हीही शेअर करा तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपना, आणि यूट्यूबही शेअर करतं. म्हणजे मी जी माहिती देतो ती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी. आता हे पहा, पाणी व्यवस्थापन. तर 5-6 दिवस आता पाणी पाजल्यानंतर पाणी असं पाजा की जास्तीत जास्त 1 दिवसामध्ये पाणी तुमचं होऊन जाईल 1 एकराचं. असं नियोजन करा. जास्त पाणी फास्टही पळवू नका आणि जास्त स्लो, म्हणजे सगळ्या सऱ्यांना लावून पाणी पाजू नका. कारण वापसा कंडिशन आपल्याला जर का पाहिजे असेल, वाढ उन्हाळ्यामध्ये आपल्या पिकाची भरघोस वाढ करून घ्यायची असेल, तर पाणी नियोजन सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता उन्हामध्ये मी व्हिडिओ बनवत आहे, किती छान काळोखी आहे पाहू शकताय. आता मलाही सगळ्या सऱ्या लावून पाणी पाजता येतं 2-3 दिवस, पण 3 दिवस तुमची वाढ पूर्ण बंद होते. शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेला आपण गरगरीत पाणी पाजत असतो सगळ्या सऱ्यांना, त्यावेळेला जमिनीमधनं मुळांकडून आपटेक जो आहे, म्हणजे आपण टाकलेली खतं आहेत ती आपटेक करण्याचं, पिकाला पुरवठा करण्याचं कार्य जे आहे ते मंदावतं. आता तुम्हीसुद्धा बघा, आता तुम्ही दुपारचं पाणी प्यालं आहे, तुमची तहान लागलेली आहे, तुम्ही आणि 2 लिटर पाणी प्या. बघा तुम्हाला भूक लवकर लागणार नाही, जेवण कमी जाणार. तसंच पिकाचं आहे. तुम्ही समजून घ्या, पिकाला पाण्याची किती आवश्यकता आहे, किती प्रमाणात आवश्यकता आहे. जास्तीत जास्त आता पाणी लावल्यानंतर 4 तासामध्ये, 3 ते 4 तासामध्ये तुमच्या त्या सऱ्या पाणी कडेला जाणं गरजेचं आहे. या पद्धतीनं पाणी पाजा. जास्त पाणी गरगरीत पाणी पाजू नका. त्यानंतर ठिबकचं नियोजन कसं आहे. आता पाणी पाजलं, 5 ते 6 दिवस त्याला ठिबकनं पाणी सोडू नका, अजिबात सोडू नका. 6 दिवसानं ज्यावेळेला घात येते त्यावेळेला आपलं खत जे सोडायचं आहे. आता माझं शेड्यूल तुम्हाला सांगतो मी. आता मी शेड्यूल जे आहे खताचं, ते असं बनवलं आहे की ह्या आठवड्यात 24-24-0 सोडायचं. पुढच्या आठवड्यामध्ये तुम्ही युरियाचा वापर करू नका. मी यावर्षी युरियाचा वापर बंद केलेला आहे. युरियाच्या ऐवजी अमोनियम सल्फेटचा वापर केलेला आहे.
पुढच्या या महिन्यामध्ये 1 एकरासाठी 20 किलो 24-24-0 सोडतो आहे या आठवड्यामध्ये. आज समजा 24-24-0 सोडलं की करेक्ट आणखीन 8 दिवसानंतर अमोनियम सल्फेट 20 किलो सोडतो आहे. त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये म्युरेट ऑफ पोटॅश 10 किलो सोडतो आहे. तुम्हाला मी हे बोर्डवर समजावून सांगतो कोणती खतं कसं मी शेड्यूल तयार केलेलं आहे. त्या पद्धतीनं तुम्हीही त्याचं शेड्यूल म्हणजे आता मी सांगण्यापेक्षा तुम्हाला बोर्डवर व्यवस्थित समजावून सांगितल्यानंतर ते लक्षात येईल म्हणून मी आता सांगत नाही. तुम्हीही असं नियोजन करा जेणेकरून आपल्या पिकाची जी वाढ आहे, आता फवारणीचं शेड्यूलसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. सगळ्यात महत्त्वाचं पाणी व्यवस्थापन आहे, त्यानंतर खतांचं व्यवस्थापन, त्यानंतर जीवाणू जे आपण ड्रीपमधून सोडतो आहे झाडेक्स NPK झाडेक्सचं नर्सरी किट मी तुम्हाला सांगितलेलं आहे, सजेस्ट केलेलं आहे. त्या कंपनीचा आणि माझा काहीही संबंध नाही. तुम्ही कुठं महाराष्ट्रात कुठं पण व्हिडिओ हा ऐकत आहात, औरंगाबादमध्ये ऐकत आहात, जालना, महाराष्ट्रात कुठंही, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक कुठंही तुम्ही घेऊ शकताय. त्यामुळे ह्यामध्ये माझा काही फायदा नाही आहे. तुम्ही डोक्यातनं विषय काढून टाका की मी ह्या कंपनीचा कोण कामगार नाही आहे किंवा कोण ऑफिसर नाही आहे. मी शेतकरी आहे, याचे रिझल्ट चांगले आहेत म्हणून तुम्हाला मी हे सजेस्ट करतो आहे. झायडेक्स कंपनीचं NPK किट वापरा. आणि पाण्याचं नियोजन ते सांगायचं राहिलं, ठिबकनं रोजच्या रोज 2 तास 3 तास पाणी सोडणं टाळा. आज समजा तुम्ही एका दिवशी भिजलेलं नाही आहे तर पूर्ण 4 तास तुम्ही ठिबकनं पाणी सोडा. आता तुम्हाला मी आमच्या लावणीमध्ये घेऊन जातो आणि तिथं तुम्हाला समजावून सांगतो. शेतकरी मित्रांनो, ही लागण आहे. या लागणीला आज जवळजवळ 80 दिवस पूर्ण झालेले आहेत. आज तारीख 24 तारीख आहे. 84 दिवस पूर्ण झालेले आहेत. आता हे पहा, याला मी शुक्रवारी पाणी लावलं होतं ठिबकनं. किती 4 तास 5 तास पाणी पाजलं होतं 3 एकराला. आमचं 5 HP मोटर आहे. 3 एकराला 5 तास पाणी ठिबकनं सोडलं होतं. त्यानंतर हे पहा, आत्ता सध्याला कंडिशन काय आहे हे पहा, भळ्या पडत आहेत. आत्ता याला पाण्याची गरज आहे, पण आम्ही पाणी पाजायचं ठरवलेलं आहे. हे पहा शेतकरी मित्रांनो, हे असं नियोजन आहे. मुळं तुम्ही तुम्हाला दिसत आहेत, वरच्यावर मुळं आहेत. हे पहा, मग वाढ का होणार नाही तुम्ही मला सांगा. आता आज दुपारी ते पाणी झाल्यानंतर याला ह्या क्षेत्राला आणि ह्या क्षेत्राला, हे 1.5 एकर क्षेत्र आहे, हे आणि हे मिळून याला आम्ही आता 4 तास सोडणार आहे. 3 ते 4 तास ते झाल्यानंतर, त्या 6 साऱ्या कंप्लीट झाल्यानंतर याला सोडणार आहे. त्यानंतर याला 4 दिवस परत पाणी द्यायचं नाही. हा सगळा जो एरिया आहे इथला, हा पूर्ण सरीचा एरिया भिजला पाहिजे. या पद्धतीनं नियोजन करा. 3 तास सोडा, 4 तास सोडा, 5 तास सोडा, 6 तास सोडा. पूर्ण हा एरिया जो आहे तो एरिया पूर्ण भिजला पाहिजे असं नियोजन करा. त्यानंतर लगेच पाणी देऊ नका. त्यानंतर पीक पाणी मागून दे, मागितल्यानंतरच पाणी द्या. मी सांगतो ते लक्षात येते का पहा. पिकाच्या गरजेनुसार पाणी द्या. तुमचं पीक 100% वाढणार आहे. 100% त्याचं ग्रोथ चांगली होणार आहे. ह्या व्हिडिओला शेतकरी मित्रांनो हाईप करा 100%, जेणेकरून यूट्यूब बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करेल. त्यानंतर लाईक करा आणि तुमच्या गावातील ग्रुपना, व्हॉट्सअप ग्रुपना हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचेल आणि अशी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचेल बऱ्याच शेतकऱ्यांना आणि त्याचा फायदा होईल त्यांच्या शेतीमध्ये. मी व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आपला विकास झालेला आहे, तसंच भरपूर शेतकऱ्यांना
शेतीमध्ये यश नाही आहे, विकास त्यांचा झालेला नाही आहे, अशा शेतकऱ्यांसाठी मी काम करत आहे आता. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद शेतकरी मित्र.